जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान 24 तास न्यूज. कर्ज न घेताच महिलेला फोनद्वारे छळ, बदनामीमुळे नोकरी गेली, आजारी वडिलांची प्रकृती खालावली. मुंबईतील नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला कोणतेही कर्ज न घेताच जस्ट मनी फायनान्स या नावाने स्वतःला प्रतिनिधी सांगणाऱ्या व्यक्तींनी सतत फोन करून मानसिक छळधमक्या व बदनामी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तींनी तिच्यासह तिच्या कुटुंबियांना वारंवार फोन करून त्रास दिला. इतकेच नव्हे तर या लोकांनी तिच्या कार्यालयात थेट फोन करून अपमानास्पद व बदनामीकारक भाषा वापरली, ज्यामुळे तिची प्रतिमा मलिन झाली आणि अखेरीस तिची नोकरीही गेली. पीडित महिलेने स्पष्टपणे सांगितले की तिने कधीही जस्ट मनी फायनान्स किंवा कोणत्याही बँक अथवा एनबीएफसीकडून कर्ज घेतलेले नाही. तसेच संबंधित व्यक्तींनी कोणतेही कायदेशीर कागदपत्र, कर्जाचा पुरावा किंवा आरबीआय नोंदणी तपशील दिलेला नसतानाही स्वतःला कर्जवसुली प्रतिनिधी असल्याचे सांगून दबाव टाकला. या सततच्या मानसिक तणावाचा गंभीर परिणाम त्यांच्या कुटुंबावर झाला आहे. पीडित महिलेचे वडील गंभीर आजारी असून या प्रकरणानंतर त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. घरात सतत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कुटुंबीय मानसिक तणावाखाली आहेत. या प्रकरणामुळे संबंधित महिलेला तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागला असून नोकरी जाणे, सामाजिक बदनामी आणि कुटुंबाची अवस्था पाहून आत्महत्येचे विचारही मनात येऊ लागल्याचे तिने सांगितले. ही बाब अत्यंत गंभीर असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पीडित महिलेच्या माहितीनुसार काही मोबाईल क्रमांकांवरून सातत्याने फोन करून त्रास दिला जात होता. या सर्व व्यक्ती स्वतःला जस्ट मनी फायनान्सशी संबंधित असल्याचे सांगत होत्या. या संपूर्ण प्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सायबर क्राईम सेल, पोलीस आयुक्त कार्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच महिला आयोगाकडेही दाद मागण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान वाढत्या खोट्या कर्जवसुली कॉल्समुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या कॉल्स आल्यास नागरिकांनी सावध राहून त्वरित पोलीस व सायबर विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान 24 तास न्यूज सोबत कायम जोडलेले रहा. मैं बताता हूँ, आप नहीं जानते ना, एक्टिंग करेंगे ना तो मैं भी बता देता हूँ. वो आपकी कलीग जो है ना माधवी, जो आपकी असिस्टेंट मैनेजर है, वो माधवी. मेरे टीम में कोई माधवी वाधवी नहीं है भाई. अच्छा, माधवी आपकी कुछ नहीं लगती. आप किधर से फोन कर रहे हो बताओ ना, मैं कंप्लेंट डालती हूँ उधर ही. आप डालिए ना, जस्ट मनी फाइनेंस से कॉल कर रहा हूँ. किधर? जस्ट मनी फाइनेंस ना? जस्ट मनी फाइनेंस. हाँ, आपका नाम? मेरा नाम कमलेश है. ठीक है, हाँ ठीक है. हाँ, और ये आपकी भाभी को बोल दीजिएगा, माधवी जी को, है ना, जो आपके भाई के साथ घूम रही है ना, आपके लोग जो अय्याशी कर रहे हो ना ये पैसे लेके बैंक से, तो इनको समझा दीजिएगा जरा, है ना, कि ये सर मुझे कॉल कर रहे, परेशान कर रहे, है ना. आप इससे जो कि शॉर्ट आउट करो अपना, ठीक है. तो नहीं आएगा आपको कॉल. इतना ही दिक्कत होता है ना आप लोग को एक फोन से, तो बोल दीजिएगा. और ये डिफॉल्टर वाले काम करके मत बैठिएगा, ठीक है. तो नहीं आएगा आप लोगों को कॉल ऐसे, समझ में आ रहा है ना.